गुड मॉर्निंग ऑल. अटेंडन्स पोस्ट करा तुमची. आवाज येतो का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर काल आपण जास्त करून डिस्प्ले मॉनिटर स्क्रीन बद्दल डिस्कशन केलं होतं. त्यानंतर आपण ग्राफिक्स फंक्शन आपण चालू केलाय. ग्राफिक्स फंक्शन मध्ये काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन जे आहेत ते आपल्याला एक कॅटेगरी परफॉर्म करण्यासाठी किंवा रेखाटण्यासाठी ड्रॉ करण्यासाठी आपल्याला हेल्प करतात. पहिली जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आउटपुट प्रिमिटिव्ह येतात. आउटपुट प्रिमिटिव्ह मध्ये आपले बेसिक शेप जे आहेत दॅट वी कॅन इन्क्लूड. ते इन्क्लूड केल्यानंतर त्या रिलेटेड जे काही फंक्शनॅलिटी असतील जसं की त्याचा कलर चेंज करणं किंवा त्याला फिल करणं ह्या पद्धतीचे फंक्शन्स आपल्याला नेक्स्ट कॅटेगरीमध्ये मिळतात. ते आहे ॲट्रिब्यूट. ओके. पहिली कॅटेगरी काय आहे? आउटपुट प्रिमिटिव्ह. आउटपुट प्रिमिटिव्हचा अर्थ होतो बेसिक शेप की ज्याचा यूज करून आपण आपलं ड्रॉइंग हे काढू शकतो. ॲट्रिब्यूट मध्ये काय आहे? दीज आर द सप्लिमेंट टू द बेसिक शेप. म्हणजे आउटपुट प्रिमिटिव्हला सप्लिमेंटरी आहे. कलर चेंज करणं, पोझिशन चेंज करणं ह्यासाठी आपल्याला ॲट्रिब्यूट त्याचबरोबर जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशनचा काही फंक्शन्स आहेत ते आपण डायरेक्टली वापरू शकतो. ओके. अँड व्ह्यूविंग इज व्हॉट? व्ह्यूविंग द डायरेक्शन. कुठल्या साईडनं कुठल्या बाजूने तुम्ही एखादा ऑब्जेक्ट व्ह्यू करण्यासाठी इंटरेस्टेड आहात
इन दॅट वे यू हॅव टू रोटेट द ऑब्जेक्ट. तर त्यासाठी आपल्याला विविंग कॅटेगरीचे फंक्शन्स हे युजफुल होतात. किंवा एखादा सीन सिलेक्ट करणं, राहिलेला पार्ट त्यातून क्लिक करून टाकणं, हे सगळे जे फंक्शन्स आहेत दॅट कम्स अंडर द फोर्थ कॅटेगरी, दॅट इज विविंग. थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या, खूप सारे ग्राफिक्स फंक्शन आहेत आणि त्याला कॅटेगराईज केले. जसं आपल्याकडे 400-500 स्टुडंट्स आहेत, पण ते एकाच क्लासचे एकाच डिव्हिजनचे आहेत का? नाही. दे आर सेग्रिगेटेड अकॉर्डिंग टू देअर डिपार्टमेंट. त्यांच्या डिपार्टमेंट वाईज त्यांना वेगवेगळं केलं जातं. डिपार्टमेंट मध्ये सुद्धा त्यांना परत इयर वाईज वेगवेगळं केलं जातं. त्या पद्धतीनं जे काही ग्राफिक्स फंक्शन अवेलेबल आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत आणि त्यांना आपण ग्राफिक्स फंक्शन किंवा ग्राफिक्स पॅकेजेस असं म्हणतो. मग आउटपुट प्रिमिटिव्ह मध्ये शेप जे मी तुम्हाला सांगितलं दॅट वी नीड टू फोकस मोर, आपण त्याच्यावरती जास्त चर्चा करणार आहोत. आउटपुट प्रिमिटिव्ह हे काय आहेत? तर ग्राफिक्स प्रिमिटिव्ह आहेत, बेसिक शेप्स आहेत. ह्या कॅटेगरीतले फंक्शन आपल्याला इमेज ऍक्च्युअली ड्रॉ करण्यासाठी उपयोगी पडतात आणि हे खूप प्रायमरी आहे, कारण जर आपण कुठला शेप ड्रॉ नाही केला तर आपण त्याला फिल करू शकणार नाही, त्याचा कलर चेंज करू शकणार नाही. सो दीज आर व्हेरी फंडामेंटल कॅटेगरी ऑफ फंक्शन. मध्ये एक डाऊट होता. बोला की. टाइप्स ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय असतं नक्की? काय म्हणताय? टाइप्स ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय असतं नक्की? टाइप्स ऑफ प्रोजेक्शन म्हणजे तुम्हाला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, बरेचशा टाइप्स आहेत प्रोजेक्शनचे. डिटेलमध्ये हा जो पॉईंट आहे विविंगचा तो तुम्हाला 3ऱ्या चॅप्टर मध्ये आहे, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ओके, म्हणजे तुम्ही एखादा ऑब्जेक्ट फॉर्म करताना, तयार करताना तो प्रोजेक्शन न तयार करतो आपण. पूर्वी पण मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितले की आपण टॉप व्ह्यू पाहिला, फ्रंट व्ह्यू पाहिला आणि साईड व्ह्यू पाहिला, तर त्याच्यावरून आपले इमॅजिनेशन असं पाहिजे की तो रिअल मध्ये 3D मध्ये तो ऑब्जेक्ट कसा दिसेल ते तुम्हाला युजिंग प्रोजेक्शन करता आलं पाहिजे. नाही तर तिथे अँटीस्ट्रॉपिक, आयसोमेट्रिक असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्शन्स आहेत आणि ते प्रोजेक्शन परफॉर्म करण्यासाठी, एखाद्या ऑब्जेक्टवर परफॉर्म करण्यासाठी आपल्याकडे फंक्शन्स अवेलेबल आहेत किंवा आपण त्याच्यासाठी फंक्शन्स लिहू शकतो, प्रोग्राम लिहू शकतो. ओके, तर आता सध्या फक्त लक्षात घ्या की खूप मोठी कॅटेगरी आहे ग्राफिक्स फंक्शनची, जी की ह्या 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेली आहे. त्यातल्या पहिल्या कॅटेगरी बद्दल आपण आता चर्चा करतोय, दॅट इज द आउटपुट प्रिमिटिव्ह. थोडासा हा पार्ट आपल्याला डिटेलमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये आहे. ओके, तर जो शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे, ऍक्च्युअली ड्रॉ करायचा आहे, त्या रिलेटेड फंक्शनॅलिटी ह्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलेली आहे. ओके, आता इथं शेवटची लाईन काय लिहिली? आउटपुट प्रिमिटिव्ह नेम मे डिफर फ्रॉम ग्राफिक्स स्टँडर्ड टू स्टँडर्ड. म्हणजे काय? आपण आता टर्बो सी वापरतो. इफ यू आर युजिंग द अनदर कंपायलर, दुसरा कंपायलर तुम्ही जर सी प्रोग्राम रन करण्यासाठी वापरत असाल तर तिथले काही फंक्शनची नावं जी आहेत ती वेगळी असू शकतात. जसं की लाईनना आपण एखादं लाईन प्लॉट करतोय, तिथं लाईन फ्रॉम असेल, लाईन फ्रॉम टू, अशा ह्या पद्धतीची नावं, फंक्शनची जी नावं आहेत ती वेगवेगळी असू शकतात. याचा अर्थ असा आहे, जर स्टँडर्ड बदललं तर ते असू शकतं. बट राईट नाव ज्या आपण आता सध्या वापरतो, इट इज हॅव्हिंग द सेम स्टँडर्ड. एका स्टँडर्डवरचे सगळे फंक्शन्स आपण वापरत आहोत. ओके, हे स्टँडर्ड काय हे नंतर आपण पाहणार आहोत. तर आउटपुट प्रिमिटिव्ह जे आहे त्यातलं प्रिमिटिव्ह म्हणजे काय आहे, काय तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. सपोज आय वॉन्ट टू ड्रॉ द रेक्टँगल, मग हे काय झालं, रेक्टँगल विल बी द प्रिमिटिव्ह. बट हाऊ टू ड्रॉ, इट इज डिसाइडेड बाय द ॲट्रिब्यूट. लक्षात घ्या, प्रत्येक प्रिमिटिव्हला 2 सेट ॲट्रिब्यूट्स असतात किंवा 2 पद्धतीनं आपण एक्सप्लेन करू शकतो. पहिलं म्हणजे कुठला शेप तुम्हाला ड्रॉ करायचा आहे हे तुम्हाला प्रिमिटिव्ह इटसेल्फ सांगतं. जसं की आपण लाईन लिहिलं, लाईन फंक्शन लिहितो तर त्यासाठी लाईन वापरतो. बट ॲट्रिब्यूट इज डिसाइडिंग व्हॉट, की तुम्हाला कशी ड्रॉ करायची, किती लेंथची ड्रॉ करायची, दॅट इज डिसाइडेड बाय द ॲट्रिब्यूट. सो द एक्झाम्पल्स ऑफ द आउटपुट प्रिमिटिव्ह फंक्शन्स आय हॅव लिस्टेड हिअर, किंवा आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. जसं की बघा, पॉइंट आपल्याला प्लॉट करायचं आहे, म्हणजे आपण सिंगल पिक्सल काय करतोय, स्क्रीनवरती प्लॉट करतोय. मग त्याचे ॲट्रिब्यूट काय झाले, की त्याचा एक्स वाय कोऑर्डिनेट हा एक ॲट्रिब्यूट झाला, त्याचा कलर हा सेकंड ॲट्रिब्यूट झाला आणि
एक्झाम्पल मध्ये आपण कसं देतोय, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट व्हॅल्यू फॉर द पिक्सल किंवा पॉइंट अलॉंग विथ द कलर. येते लक्षात? त्यातलं प्रिमिटिव्ह कोणतं आहे आणि ऍट्रिब्यूट कोणते आहेत कोण सांगेल? एक्झाम्पल मध्ये जे लिहिले आपण पुट पिक्सल एक्स कॉमा वाय कॉमा कलर, यातले ऍट्रिब्यूट कोणते झाले आणि प्रिमिटिव्ह कोणता झाला? एक्स अँड वाय पुट पिक्सल हा ऍट्रिब्यूट प्रिमिटिव्ह आहे. एक्स अँड वाय ऍट्रिब्यूट. कीर्ती सांगा. रोल नंबर 5. पुट पिक्सल इज ऍट्रिब्यूट. ओके. वैष्णवी. Pixel is a primitive. Put X, हा. Y, pixel is color a is attribute. primitive and x and y is attribute. व्हेरी गुड. गौरीनं पण व्यवस्थित सांगितलं आणि वैष्णवीनं पण. पुट पिक्सल जे लिहिलेलं आहे, पुट पिक्सल डिसाइड्स व्हॉट टू प्लॉट, व्हॉट टू ड्रॉ. काय नक्की आपल्याला काढायचंय हे आपल्याला त्याचं नाव सांगतं. इट इज कॉल्ड एज द प्रिमिटिव्ह अँड द ऍट्रिब्यूट आर नथिंग बट द आर्ग्युमेंट पास्ड टू द फंक्शन. त्या फंक्शनला पाठवलेले आर्ग्युमेंट काय झालेले आहे, दीज आर कॉल्ड एज द ऍट्रिब्यूट. सिमिलरली जर आपण लाईन प्लॉट करायला गेलो तर लाईन प्लॉट करताना आपल्याला लाईन टू फंक्शन आहे, लाईन फंक्शन आहे. सो x1 y1 x2 y2 आर द ऍट्रिब्यूट. किती लांबीची आपल्याला लाईन काढायची, किती लेंथची लाईन आपल्याला ड्रॉ करायची इज डिसाइडेड बाय द coordinate value, and what to draw is decided by the name of function. Okay. Set line style, it is a primitive. I want to set the style, but how to set? With the pattern, with the color, that is decided by the argument. It's an argument. Okay. Next is the polygon. Polygon related आपल्याकडे 3 functions आहेत, 3 examples आहेत. I have taken an as an example. Okay. त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात, पण जे आपण फ्रिक्वेंटली यूज करतोय दॅट आय हॅव इन्क्लुडेड ॲज अ एक्झाम्पल फॉर द आउटपुट प्रिमिटिव्ह. अगेन प्रिमिटिव्ह काय आहे, पॉलिगॉन आहे आणि त्याचे व्हर्टायसेस आणि कोऑर्डिनेट व्हॅल्यू ह्या काय आहेत, तर त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत. सेट फील्ड स्टाईल मध्ये अगेन देर इज अ पॅटर्न अँड कलर वी हॅव इन्क्लुडेड. टेक्स्ट साठी काय आहे, त्याचा कलर असेल, फॉन्ट असेल, स्ट्रिंग असेल. स्ट्रिंग जरी तुम्ही चेंज केली इट इज अ काइंड ऑफ अ ऍट्रिब्यूट. ओके. आउट टेक्स्ट एक्स वाय इज व्हॉट, ऍट्रिब्यूट और प्रिमिटिव्ह? Primitive. ओके. तर इथून पुढे लक्षात ठेवायचंय प्रिमिटिव्ह म्हणजे काय, जे जो शेप आहे, जो बेसिक शेप आहे, जो आपल्याला ऍक्च्युअली ड्रॉ करायचा आहे दॅट इज कन्सिडर्ड एज अ प्रिमिटिव्ह. आणि तो कसा असायला पाहिजे, किती लांब, किती शॉर्ट, किती हायटेड, कुठल्या कलरचा, फिल असायला हवा का नको, दॅट काइंड ऑफ थिंग आर कॉल्ड एज द ऍट्रिब्यूट. नाउ वी विल मूव टू द स्टँडर्ड. एक छोटा पार्ट आहे. इट कॅन बी आस्क्ड ॲज अ लिस्ट द ग्राफिक स्टँडर्ड. काही स्टँडर्डची नावं तुम्हाला इथं लिस्ट आउट करायची असतील, किंवा ॲज अ एमसीक्यू म्हणून जर विचारलं तर विच इज नॉट अ बेस्ट ग्राफिक स्टँडर्ड किंवा विच इज अ ग्राफिक स्टँडर्ड असं तुम्हाला एमसीक्यू मध्ये येऊ शकतं. त्याचबरोबर त्याचे जे लॉंग फॉर्म आहेत ते सुद्धा तुम्हाला ॲज अ एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. तर पहिल्यांदा आपण बघूया की ग्राफिक स्टँडर्डची गरज का पडली. ग्राफिक स्टँडर्डची गरज का पडली, तर आपल्याला नीड फॉर पोर्टेबिलिटी आहे ऑफ द जॉमेट्रिक मॉडेल अमंग द डिफरंट हार्डवेअर प्लॅटफॉर्म्स. ॲज वी नो दॅट की आपल्याकडे वेगवेगळे डिव्हायसेस आहेत, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, किंवा आपलं कम्प्युटर मशीन आहे, टॅब आहे. तर ह्या प्रत्येकाचं जे हार्डवेअर प्लॅटफॉर्म आहे हे वेगवेगळं आहे. बट वेन एव्हर वी आर ट्राईंग टू सी अ फोटो, एखादी इमेज असेल ती आपल्याला बघायची असेल, ती आपण पाहत असू, दॅट शुड बी द सिमिलर फॉर द ऑल डिव्हायसेस. ओके. असं नाही की एखाद्या डिव्हायसेसवर त्याचा कलर वेगळा दिसतोय, दुसऱ्या डिव्हाइसवर त्याचा त्या पर्टिक्युलर इमेज मधल्या पर्सनचा किंवा ऑब्जेक्टचा कलर हा वेगळा दिसतोय. द पोर्टेबिलिटी मीन्स व्हॉट, इट शुड बी द सिमिलर दो यू आर युजिंग द डिफरंट डिव्हायसेस. वेगवेगळे डिव्हायसेस वापरत असलात तरी सुद्धा तुम्हाला ती पर्टिक्युलर ग्राफिक्स इमेज ही एकसारखीच दिसली पाहिजे. ओके. सो देर इज अ नीड फॉर पोर्टेबिलिटी, म्हणजे तुम्ही ग्राफिक स्टँडर्ड त्या पद्धतीनं वापरलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्टँडर्डची गरज पडली. प्रत्येक डिव्हाइसनं काय केलं पाहिजे, एक स्टँडर्ड मेंटेन केलं पाहिजे, कारण डिव्हाइसेस वेगवेगळे असू शकतात. हा पॉईंट कळालाय सगळ्यांना?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next one is what? For the exchange of drawing database among the software package. आता आपण सहजच बघतो एखाद्या मशीनवरती वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम असेल, कुठल्या तरी लिनक्स असेल, मीन्स वॉट वी आर युझिंग द डिफरंट सिस्टीम सॉफ्टवेअर, वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरतो. द सिम्पल ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इज अनदर थिंग अँड सिस्टीम सॉफ्टवेअर इज द सेपरेट वन. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, ज्याच्या थ्रू आपण डेस्कटॉप वगैरे पाहू शकतो, आपल्या मोबाईलवरची स्क्रीन पाहू शकतो. इट इज पॉसिबल ड्यू टू द सिस्टीम सॉफ्टवेअर. आणि तुमचे मग गेम ऍप्लिकेशन असेल, कॅल्क्युलेटर असेल किंवा एखादं गुगल मीटचं ऍप्लिकेशन असेल, दॅट इज द ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. इट इज अनदर थिंग. ओके. तर जे तुमचे डेटाबेस आहेत विच आर गोइंग टू सपोर्ट फॉर द ग्राफिक्ससाठी लागणारा डेटाबेस जो आहे दॅट शुड बी दॅट इज ऑल्सो डिफरंट. मग त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअर पॅकेजेस मध्ये पण एक युनिफॉर्मिटी आणणं गरजेचं आहे, एकसारखेपणा आणणं गरजेचं आहे. दॅट्स वाय स्टँडर्ड्स आर नेसेसरी. सेकंड पॉइंट कळालाय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. द लास्ट पॉइंट इज Yes, ma'am. नीड फॉर एक्सचेंजिंग ग्राफिक्स डेटा बिटवीन डिफरंट कम्प्युटर सिस्टीम. जेव्हा मी एखादी इमेज किंवा आता आपले हे स्लाइड्स आहेत, ही स्लाइड तुम्हाला मी पाठवते, वरती ऑरेंज कलरचा आपल्याला टायटल बार दिसतोय, बट तुमच्यापैकी प्रत्येकाला तो ऑरेंज कलर नाही दिसत, कुणाला ब्ल्यू कलर मध्ये दिसतोय, कुणाला ग्रीन कलर मध्ये दिसतो. सो दॅट शुड नॉट हॅव टू बी हॅपन. जेव्हा मी एखादा ग्राफिकल डेटा तुम्हाला शेअर करते, इट शुड बी द सेम ॲज आय हॅव शेअर टू यू. ज्या पद्धतीनं किंवा ज्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला शेअर करते, तर तोच फॉर्मॅट प्रत्येकाच्या डिव्हाइसवरती, प्रत्येकाच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये सेम असला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी युनिफॉर्म करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी आपल्याला ग्राफिक स्टँडर्डची गरज आहे. हॅव यू अंडरस्टूड व्हॉट इज द नीड फॉर द ग्राफिक स्टँडर्ड? कळाले सगळ्यांना? कुणाला नाही कळालं तुम्ही विचारा. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर मग कुठले स्टँडर्ड्स आहेत, तर इथे वेगवेगळे स्टँडर्ड्स आपण पाहू शकतो. कोर आहे, GSK, IGES, CHIGS, CGM अँड CGI. मोस्टली CGI इज यूज राईट नाव. तर कोर हे जे आहे त्याची प्रत्येकाची एक्सप्लेनेशन मी इथे दिलेलं आहे. दिस इज डेव्हलप्ड बाय द कमिटी ऑफ असोसिएशन ऑफ अ कम्प्युटर मिशनरी. It is providing the set of commands which controls the construction and display of the graphics image. It is the first standard developed by the computer organization. जेव्हा ग्राफिक्स इमेजेसला सपोर्ट करायचं होतं त्यावेळेस ही पहिली सिस्टीम, पहिला स्टँडर्ड हा इव्हॉल्व झाला होता किंवा डेव्हलप केला गेला होता. ओके. ज्या काही कमांड्स आहेत ग्राफिक सपोर्टिंग कमांड, त्या सगळ्या कशा आहेत, डिव्हाइस इंडिपेंडंट आहे. डिव्हाइस इंडिपेंडंट म्हणजे तुम्ही सेम कमांड लॅपटॉप थ्रू, मोबाईल थ्रू, टॅब थ्रू वापरू शकता. सो इट इज कॉल्ड एज द डिव्हाइस इंडिपेंडंट ग्राफिक्स कर्नल सिस्टीम. ओके. सो दिस इज अ GKS. तुम्हाला मी आधी सांगितलंय की तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्टँडर्डचं नाव अलॉंग विथ इट्स लॉंग फॉर्म हॅज टू बी रिमेंबर. ओके. इट इज अन ANSYS आपण बघतो. तर ती जे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे त्यांनी आणि ISOनं एक स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी GKS ह्या ग्राफिक स्टँडर्डचं डेव्हलपमेंट केली होती. ह्या पर्टिक्युलर स्टँडर्डनं काय झालं तर एक इंटरफेस क्रिएट करण्यासाठीचे जे प्रोग्राम्स आहेत ते डेव्हलप करणं सोपं जायला लागलं. थोडक्यात काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही MSBTचा फॉर्म भरताय. MSBTचा स्कॉलरशिप फॉर्म भरताना तुम्हाला जे ऍप्लिकेशन विंडो दिसते दॅट इज अ काइंड ऑफ अ इंटरफेस बिटवीन कस्टमर ऑर द युजर अँड द MSBT आणि तुमच्यातलं ते काय आहे, एक इंटरफेस आहे. तर असे ऍप्लिकेशन प्रोग्राम जसं कॅल्क्युलेटर आहे, तर हे जे ग्राफिकल व्ह्यूइंग करणं हे आपल्याला GKS ह्या ग्राफिक स्टँडर्डनं काय झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. It is designed as a two-dimensional graphics package. Okay. Next one is the IGES. IGES is the again ANSYS standard. त्यांनीच हे डेव्हलप केलेलं आहे. It is used to exchange the enables art exchange of model database among computer graphics software. तर आपले आर्ट रिलेटेड जे डेटाबेस असतात
ते एक्सचेंज करण्यासाठी आपल्याला IGS असतात. आता सध्या आपण कुठलाही ग्राफिक स्टँडर्ड हे एक्सटर्नली इन्स्टॉल करत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम इटसेल्फ सपोर्टिंग फॉर द ग्राफिक सॉफ्टवेअर. ओके, तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका की हे आता कसं इन्स्टॉल करायचं किंवा काय असतं. तर हे इनबिल्ट जेव्हा आपण OS इन्स्टॉल करतोय अलॉंग विथ दॅट वी आर गेटिंग सच काइंड ऑफ अ स्टँडर्ड इन्स्टॉल्ड ऑन अवर डिव्हाइसेस. PHIGS इट सपोर्ट्स वर्कस्टेशन जिथं मल्टिपल कम्प्युटर्स कनेक्टेड आहे. इन दॅट एन्व्हायरमेंट वी कॅन गो फॉर द PHIGS. 3 डायमेन्शनल मॉडेलिंग 3D मॉडेलिंग हे त्याच्यातून आपल्याला अवेलेबल होत आहे. जॉमेट्री सेगमेंटेशन डायनॅमिक डिस्प्ले म्हणजे थोडक्यात ॲनिमेटेड वगैरे त्या काइंड ऑफ थिंग सपोर्टेड बाय द PHIGS. ओके, पिक्चर मॅनिपुलेशन दॅन द GKS and all. Then CGM it defines the function needed to describe an image. एखाद्या इमेजला डिस्क्राईब करण्यासाठी फ्रॉम द ऑल पर्स्पेक्टिव्ह आपल्याला CGM त्या पर्टिक्युलर स्टँडर्डची मदत होते. CGM इज द मेटा फाईल. मेटा फाईल मीन्स व्हॉट? इट इज अ डेटा अबाउट द डेटा. जसं तुम्ही आता डेटाबेस शिकताय, एखाद्या पर्टिक्युलर टेबल बद्दलचा डेटा तुम्ही सांगू शकता, तर त्या टेबलमध्ये कुठल्या प्रकारचा डेटा आहे हे एक्सप्लेन करणारी अजून एक फाईल असते. दॅट फाईल इज कॉल्ड एज द मेटा फाईल. इट्स द डेफिनेशन इज डेटा अबाउट द डेटा. ओके, तर आपल्या इमेज बद्दलचं जे डिस्क्रिप्शन आहे ते देणाऱ्या फाईलला सपोर्ट करण्यासाठी CGM हे स्टँडर्ड डेव्हलप केलं गेलं होतं. And the last one is the CGI, Computer Graphics Interface. It is designed to interface the plotters to GKS or the PHIGS. It is just intermediator between the GKS and the user or the plotter we can say, किंवा PHIGS to plotter. ह्या दोघांमधला इंटरफेस म्हणून CGI चा वापर केला जातो. इट इज द लोएस्ट डिव्हाइस इंडिपेंडंट इंटरफेस. ओके, तर हे थोडंसं वाचून ठेवा, ह्यांचे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, पाठ करा असेल तर, म्हणजे तुमच्या लक्षात हॅलो राहत मॅम. असेल. हा बोला. मॅम ते सॉफ्टवेअर आहेत का एक प्रकारचे? हो, हे आपले सगळे जे स्टँडर्ड्स असतात हे सगळे सॉफ्टवेअर असतात. इव्हन जे ग्राफिक्स ड्रायव्हर म्हणतो, हे ड्रायव्हर आपल्याला मे बी आपण असा विचार करू शकतो की दीज आर द हार्डवेअर पार्ट, बट नॉट. ओके, जे कार्ड आपण इन्स्टॉल करतो ग्राफिक्स कार्ड, दीज आर द हार्डवेअर पार्ट. पण त्या कार्ड्सला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला ग्राफिक्स ड्रायव्हर, व्हिडिओ ड्रायव्हर ची मदत पडते. विच आर द स्पेशली डिझाइन्ड ऑर डेव्हलप सॉफ्टवेअर प्रोग्राम. ओके, ते प्रोग्राम्स असतात ते त्या हार्डवेअर पार्टला ऍक्टिव्हेट करतात, जसं की ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आता सध्या आपण वेगवेगळं, मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला, पूर्वी असायचं जेव्हा तुम्ही एखादं ग्राफिक्स कार्ड इन्स्टॉल करताय किंवा तुमच्या CPU ला कनेक्ट करताय, तुम्हाला एक्सटर्नली ते सॉफ्टवेअर प्रोग्राम रन करावे लागायचे. यू हॅव टू सेटअप फॉर दॅट. पण आता सध्या तसं नाहीये. ऑपरेटिंग सिस्टीम हे त्याच्या ह्याच्यामध्येच म्हणजे त्यांच्या बुटेबल फाईलमध्येच हे सगळे सॉफ्टवेअर ऑलरेडी असतात. त्यामुळे तुम्हाला एक्सटर्नली इन्स्टॉल करायची गरज नाही. ओके, पूर्वी कसं होतं, जेव्हा तुम्ही कम्प्युटर तयार करत होता, आत्ताही असेल, पण पूर्वी सगळे पार्ट्स हे वेगवेगळ्या कंपनीचे असायचे. वी आर असेंबलिंग ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ अ कम्प्युटर ऑन इन अ सिंगल बॉक्स CPU मध्ये. हे चांगल्या चांगल्या कंपनीचे घेऊन आपण एका ठिकाणी त्यांना कंबाईन करू शकत होतो. त्यामुळे त्याचं इन्स्टॉलेशन हे वेगवेगळ्या पद्धतीनं होत होतं. म्हणजे आपण आता स्टँडर्ड पाहिले, हे सुद्धा सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आहेत. याच्या व्यतिरिक्त कुणाला काय विचारायचंय का? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके, आता जे लेटेस्ट ट्रेंड आहेत, म्हणजे आपण कम्प्युटर ग्राफिक्स हे फक्त एखादा शेप ड्रॉ करण्यासाठी त्याला ह्या लेफ्ट साइड कडून राईट साइडकडे मूव्ह करण्या एवढाच राहिलेला नाही. दिस हॅज बीन इम्प्लिमेंटेड और राईट नाउ वी आर इम्प्लिमेंटिंग इन अ रिअल लाईफ ऑल्सो with the help of virtual reality and the augmented reality. Okay, maybe you are knowing all the concept about the virtual reality and augmented reality. कुणाला काही माहिती आहे का virtual reality म्हणजे काय असतं? Yes. नो मॅम. ओके, लेट अस सी काय आहे व्हर्च्युअल रियालिटी. थोडक्यात कसं असतं की व्हर्च्युअल रियालिटीमध्ये यू आर क्रिएटिंग अन एन्व्हायरमेंट. तुम्ही स्वतः एक एन्व्हायरमेंट क्रिएट करता
विच इज नॉट अ रिअल वन. लक्षात घ्या, इट इज जस्ट अ कॉपी ऑफ द रिअल वन. तुमचं आत्ता सध्या म्हणजे तुम्ही आता घरामध्ये बसलायत, पण तुम्ही व्हर्च्युअली काय केलेलं आहे, एक रूम क्रिएट केलेली आहे. एक्सक्यूज मी. एक रूम क्रिएट केली आहे. त्या रूम मध्ये बरेचसे तुमचे लागणारे इक्विपमेंट आहेत. दिस ऑल थिंग्स आर द व्हर्च्युअली. हे सगळं तुम्ही काय केलेलं आहे, व्हर्च्युअली तयार केलेलं आहे. मग ह्या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही काय काय करू शकता, काय काय यूज करू शकता. तुमचे स्वतःचे एक्सप्रेशन, तुमचे स्वतःचे इमोशन्स, ऍक्टिव्हिटीज हे तुम्ही काय करू शकता, इमर्स करू शकता. त्या एन्व्हायरमेंट मध्ये इन्सर्ट करू शकता, इन्व्हॉल्व करू शकता ऍज अन इनपुट. ओके. मग हे जे सिंथेटिक वर्ल्ड आहे, म्हणजे आर्टिफिशियली जे तुम्ही तयार केले, इमॅजिनरी जे तयार केलेलं आहे, त्याला काय म्हणतात तर व्हर्च्युअल रियालिटी. हे व्हर्च्युअल रियालिटी काय आहे, इमर्सिव्ह आहे, इंटरॅक्टिव्ह आहे, इमॅजिनेटिव्ह आहे. इमर्सिव्ह म्हणजे काय, यू कॅन बी द पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. तुम्ही त्या पर्टिक्युलर व्हर्च्युअल रियालिटी एन्व्हायरमेंटचा एक पार्ट होऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही एंटर करू शकता. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, एक इमर्सिव्ह म्हणजे काय करता तुम्ही, जसं एखाद्या खोलीमधून दुसऱ्या खोलीमध्ये जाताय, तसं तुम्ही व्हर्च्युअल रियालिटीमध्ये एका एन्व्हायरमेंट मधून इमॅजिनरी एन्व्हायरमेंट मध्ये एंटर करू शकता. दिस इज द इमर्सिव्ह. मग तिथे एंटर केल्यानंतर फक्त पाहणं एवढंच आहे का, नाही. यू कॅन इंटरॅक्ट विथ द ऑब्जेक्ट विच आर इन दॅट एन्व्हायरमेंट. तुम्ही त्या एन्व्हायरमेंट मध्ये असलेल्या ऑब्जेक्टशी इंटरॅक्ट करू शकता. मग तो ऑब्जेक्ट एखादा पर्सन असेल, एखादं वस्तू असेल, दॅट कॅन बी एनिथिंग. तर त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही काय करताय, इंटरॅक्ट करताय. आणि हे इंटरॅक्ट करताना तुम्ही तुमचे एक्सप्रेशन, काही ऍक्शन्स, इमोशन्स यांचा वापर करू शकताय. बट ऑल थिंग्स ऍट लास्ट, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत तर आपल्या इमॅजिनरी आहेत. सो दिस वर्ल्ड इज द इमॅजिनेटिव्ह. कळालंय सगळ्यांना? Yes, ma'am. नाही कळलं? Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम. what we will do, we will see with an example. एक एक्झाम्पल आहे, व्हिडिओ आहे, तो आपण पाहूया. त्यापूर्वी जस्ट वेट. हॅलो मॅम. हा बोला. मॅम, मूवीज मध्ये वगैरे फेक जंगल्स वगैरे दाखवतात तेच का, त्यासारखंच का? हा, आता मी तुम्हाला एक दाखवते. जस्ट वेट, माझी एक मीटिंग चालू होती, फक्त मी लिव्ह करते आणि एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आवाज येतोय का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम, नाही येते आवाज. दे आर क्रिएटिंग वन रूम. एक रूम त्यांनी क्रिएट करायला लागले, जे व्हर्च्युअल रियालिटी एन्व्हायरमेंट सपोर्ट करेल. ओके, आय विल एक्सप्लेन टू यू. थोडंसं पुढे घेऊया. यू जस्ट हॅव टू माउंट द कॅमेरा. एक कॅमेरा तुम्हाला किंवा एक गॉगल्स ते त्या पद्धतीने घालावे लागतात. आणि यू कॅन इंटरॅक्ट विथ सच ऑब्जेक्ट. त्याच्यासाठी तुम्हाला इंटरॅक्ट करण्यासाठी तुम्हाला हँड माउंटेड डिव्हाइसेस इम्प्लिमेंट करावे लागतात. यू कॅन सी ऍक्च्युली शी इज वॉन्डरिंग इन द सिंगल रूम. एका रूम मध्ये आहे, पण कम्प्युटरवर बघताना या बाजूला तुम्हाला दोन्ही व्ह्यू दिसत आहेत. तर त्या व्ह्यू मध्ये कसं दिसतंय, actually he is playing with the object. Okay, त्या व्यक्तीला सुद्धा ते तसंच दिसतंय, म्हणजे त्याचा फिश वगैरे दिसतंय, पण ऍक्च्युली तिथं काही नाहीये. हेड माउंट डिव्हाइस त्याच्यासाठी वापरावा लागतो आपल्याला.
So what is the virtual reality? There is another imaginary world की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः एंटर होता. थोडंसं लक्षात घ्या, कारण अगुमेंटेड रियालिटी इज अनदर काइंड ऑफ टेक्नॉलॉजी. आले लक्षात सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल कशावर बेस्ड आहे, तर तुम्ही एज्युकेशन सिस्टीम मध्ये सुद्धा व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करू शकता. जर तुम्हाला विचारलं व्हॉट आर द डिफरंट ऍप्लिकेशन ऑफ व्हर्च्युअल रियालिटी, यू शुड एबल टू आन्सर द क्वेश्चन की एज्युकेशन सिस्टीम आहे, गेमिंग आहे, किंवा एखाद्या रिसर्च एरिया असेल तर त्याच्यामध्ये आपण ह्या व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करू शकतो. नाउ द टीचर इज टीचिंग टू द स्टुडंट्स अलॉंग विथ द व्हर्च्युअल रियालिटी. Okay. Actually, she is sharing the view. ते वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट बघताय, त्याची माहिती घेताय. सो इट इज अ काइंड ऑफ एज्युकेशन की ज्याच्या थ्रू आपण मुलांना, कारण कसं असतं व्हिज्युअल कॅपॅबिलिटी ही जास्त असते, आपल्याला ग्रास्पिंग हे जास्त होतं जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकण्यापेक्षा बघतो. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल. मग आता हे कसं होतं ते आपण पाहूया. तर याच्यासाठी काही कॉम्पोनंट सिस्टीम आहे. व्हर्च्युअल रियालिटीचे काही कॉम्पोनंट्स आहेत. ती ऑल द कॉम्पोनंट्स यू मस्ट हॅव टू रिमेंबर. एमसीक्यू म्हणून विचारलं जाऊ शकतं. जर ऑफलाईन झालं तर तुम्हाला 6 मार्काचा क्वेश्चन किंवा 4 मार्काचा क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. ड्रॉ द कॉम्पोनंट ऑफ व्हर्च्युअल रियालिटी अँड एक्सप्लेन ईच कॉम्पोनंट. आता लक्षात घ्या, याची पहिली जी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही व्हर्च्युअल रियालिटी एन्व्हायरमेंट क्रिएट करता त्यावेळी काही स्पेसिफिक टास्क आहेत. असं नाही की तुम्ही एखादं पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट क्रिएट करताय आणि दुसऱ्याच ऍक्शन्स करताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही बास्केटबॉलसाठी एन्व्हायरमेंट क्रिएट केलंय अँड नाऊ यू आर युझिंग दॅट फॉर द क्रिकेट प्लेइंग. दॅट इज नॉट हॅव टू बी परफॉर्म. का तसं करता येणार नाही? कारण प्रत्येक एन्व्हायरमेंटच्या काही टास्क म्हणजे काय, तर काही ऍक्शन ह्या डिसाईड कराव्या लागतात. सो दॅट इज अ सेट ऑफ टास्क. हे जे टास्क आहे, पहिला आपला कॉम्पोनंट जो आहे, इथे एरो फिरताना तुम्हाला दिसत असेल, तर टास्क हे काय असतात, युजरला दिल्या जातात. युजर कॅन इंटरॅक्ट विथ द एन्व्हायरमेंट युजिंग द इनपुट डिव्हाइसेस. ओके, तर आपण हेड माउंट डिव्हाइस पाहिला, त्या मुलीच्या हातामध्ये आपण काही एक इक्विपमेंट बघितलं की ज्याच्या थ्रू त्या ऑब्जेक्टशी ती इंटरॅक्ट करत होती, तर ते इनपुट डिव्हाइसेस झाले. ओके, दीज इनपुट डिव्हाइसेस connected to the VR engine. VR engine is what? It is used for processing the task. तुमचं जे टास्क आहे ते टास्क प्रोसेस करण्यासाठी VR इंजिनचा वापर केला जातो. आणि हे VR इंजिन जे आहे दॅट इज कनेक्टेड टू द सॉफ्टवेअर अँड द डेटाबेस. आता सॉफ्टवेअर आणि डेटाबेस मध्ये काय असणार आहे, तर तुमच्या टास्कला लागणारे वेगवेगळे सॉफ्टवेअर ऍज वेल ॲज काही डेटा असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होईल. तर जेव्हा एखादी टास्क आहे, सपोज युजर वॉन्ट टू होल्ड द बॉल किंवा एखादा बॉल आहे तो कॅच करायचा आहे, ही त्याची टास्क आहे. इट विल that person will perform the action with the input device. कॅच करण्याचे ते ऍक्शन परफॉर्म करू शकेल. VR इंजिन व्हॉट विल डू, इट विल सर्च द रिलेटेड डेटाबेस. त्याच्या रिलेटेड जो डेटाबेस लागणार आहे किंवा सॉफ्टवेअर जे आहे ते तो सर्च करेल त्या डेटाबेसमध्ये अँड दॅट इज गोइंग टू बी एक्झिक्यूट बाय द VR इंजिन, पास्ड टू द आउटपुट डिव्हाइसेस. पुन्हा एकदा आउटपुट डिव्हाइसेसला ते पाठवलं जाईल अँड दॅट इज अगेन इन टर्न goes to the user. User can interact, म्हणजे दुसऱ्या बाजूने बॉल फेकला गेला पाहिजे so that the real person can hold the ball, catch the ball. येते लक्षात तुमच्या? येस ऑर नो? Yes, ma'am. अजून एकदा एक्सप्लेन करायची गरज आहे का?
येस मॅम. Yes, ma'am. Correct. ओके, ठीक आहे. मगाशी आपण बघितलं की एक कार्टून ऑब्जेक्ट होतं, त्याला ती मुलगी जी आहे ती काठीनं काहीतरी काठी फेकत होती आणि आण म्हणून असं सांगत होती. तर टास्क इज बॉट द गर्ल, जी मुलगी होती ती रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट आहे. ओके, ह्युमन आहे. शी इज थ्रोईंग द दॅट स्टिक, जी स्टिक ती थ्रो करत होती दॅट इज द इमॅजिनरी वन. तिला असं वाटत होतं की तिने ती होल्ड केली आहे, ती थ्रो करते. म्हणजे फक्त ती व्यक्ती आणि तिनं माउंट केलेले डिव्हायसेस एवढंच रिअल होतं. अदर दॅन दॅट सगळं जे होतं ते काय होतं, इमॅजिनरी होती. स्टिक इमॅजिनरी होती, तो ऑब्जेक्ट इमॅजिनरी होता, ती थ्रो करत होती. तर ह्या जे टास्क आहेत त्या डिसाईड केल्या. तर ज्या युजरनं ती थ्रो केली तर काय होणार आहे, इनपुट डिव्हाइस थ्रू तिने थ्रो केलेली आहे. व्हीआर इंजिन काय करतोय, तर सॉफ्टवेअर रन करतोय. त्या ऑब्जेक्टला मूव्ह करण्याचं काम कोणाचं आहे, व्हर्च्युअल रियालिटी सॉफ्टवेअर जे क्रिएट करून ठेवलेले आहेत त्यांचं आहे. मग काय केलं ह्या लोकांनी की एकच सॉफ्टवेअर आहे का त्या एन्व्हायरमेंट मध्ये, नाही. तर ती गोष्ट परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर लागते, वेगवेगळे डेटाबेस लागतोय. तो एकच ऑब्जेक्ट नसू शकतो. अजून एखादा दुसरा ऑब्जेक्ट येईल, एखादा दुसरा अॅनिमल या एन्व्हायरमेंट मध्ये येऊ शकतो. तर जेवढं काही त्यांना सपोर्टिंग डेटा आहे, इमॅजिनरी डेटा जो आहे तो त्यांनी एका फाईलमध्ये स्टोअर केलाय. जशी तुमची डेटाबेस ही एक फाईल असते, तसं त्यांनी त्याचा डेटाबेस क्रिएट केलाय. त्याच्यामध्ये त्यांची ग्राफिक्सच्या फाईल, त्याचबरोबर वेगवेगळे सॉफ्टवेअर त्यांनी ठेवले. मग व्ही आर इंजिन काय करतो, तो डिसाईड करतो. द व्ही आर इंजिन विल डिसाईड की आता सध्या काय केलं पाहिजे, त्या ऑब्जेक्टनं त्या स्टिक पर्यंत पळत गेला पाहिजे. मग हे परफॉर्म करण्याचं काम कुणाचं आहे, व्ही आर इंजिनचं. पण व्ही आर इंजिन हे फक्त मशीन आहे. what it will do, it will search the related software and the database from the database. त्या डेटाबेस मधून ती पर्टिक्युलर ऍक्शन तो काय करेल, काढून घेईल आणि मग तो एक्झिक्यूट करणार ती ऍक्शन. आणि त्याच्यानुसार मग काय होईल, तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट पळत पळत जाऊन त्या स्टिक पर्यंत जाईल, ती स्टिक होल्ड करेल आणि रिटर्न टू द युजर, त्या युजर पर्यंत त्यांना माघारी आलं पाहिजे. मग हे सगळं जे आहे दॅट इज परफॉर्म बाय द व्ही आर इंजिन. आणि मग आउटपुट काय येते, तर पुन्हा एकदा त्या युजरला काय दिसतं की स्टिक त्याच्यापर्यंत आणून दिलेली आहे. सो दॅट पर्टिक्युलर थिंग वी कॅन सी. सिमिलरली हे जे सगळं चाललं होतं हे कुठं होतं, एक ग्रीन कलर त्यांनी दिला होता किंवा ते कर्टन्स टाकले होते आणि त्याच्यामध्ये ती मुलगी अशा ऍक्टिव्हिटीज करत होती. बट ऍक्च्युली वी कॅन सी ऑन द मॉनिटर, त्या मॉनिटरवरती आपल्याला हे सगळं रियालिटीमध्ये चाललंय असं दिसत होतं. तर हे सगळं प्रोसेस करण्याचं काम होणच आहे व्ही आर इंजिनचं आहे. ओके, पण ह्या एन्व्हायरमेंट मध्ये इंटरॅक्ट करण्यासाठी युजरला काय लागतंय, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस लागतात. तर तुम्हाला हे शोधायचं आहे, आज तुमचा टास्क काय आहे की डिफरंट इनपुट डिव्हाइसेस अँड डिफरंट आउटपुट डिव्हाइसेस विच आर युज्ड इन द व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटीमध्ये कुठलं वेगवेगळे इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस वापरले जातात हे तुम्ही शोधायचे आहात. ओके, इथपर्यंत कळालंय का, अजून नाही कळालेलं काही? Yes, ma'am. Understand. ओके, तर हे जे आता आपण एक्सप्लेन केलं हे सगळं मी इथं दिलेलं आहे बघा. टास्क इज द फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ द व्ही आर सिस्टीम. युजर कम्युनिकेट विथ द सिस्टीम बाय सेट ऑफ वेल डिफाइन्ड टास्क. सेट म्हणजे काय, तर खूप सारे ऍक्शन्स एका ठिकाणी गोळा करून ठेवलेले आहेत, त्याला आपण सेट म्हणलंय. तर त्याच्या थ्रू युजर कम्युनिकेट करू शकतो. टास्क मस्ट बी वेल डिफाईन्ड. टास्क मस्ट बी वेल डिफाईन्ड म्हणजे त्याचं जे रिलेटेड फंक्शन आहे ते कम्प्लीट लिहिलेलं असलं पाहिजे आणि ऍडव्हान्स मध्ये ते तयार असलं पाहिजे. ऑल कॉम्पोनंट्स इन द व्ही आर सिस्टीम हॅव अ गुड इंटरफेस बिटवीन देम. जे काही कॉम्पोनंट्स आहेत, कोणत्या वेळेस कुणी काम करायचं आहे, दॅट इज इंटरफेस. ओके, अमांग देम, त्यांच्यामध्ये ते सगळं इंटरफेसिंग कनेक्शन त्यांनी अगदी व्यवस्थित केलेलं असतं. IO devices are used either for user input or output. Using IO activities, that is the input-output activities, the user interacts with the VR system. तर हे सगळं जे आहे दिस इज कॉल्ड एज व्हर्च्युअल आर्किटेक्चर. जर तुम्हाला असं नाही विचारलं कॉम्पोनंट्स ऑफ व्हर्च्युअल रियालिटी एक्सप्लेन करा, तर ते विचारू शकतात व्हॉट इज द आर्किटेक्चर ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. ओके, तर ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. शिकवलं नाही किंवा आम्हाला येत नाही असं म्हणून चालणार नाही. ओके, नेक्स्ट
we have to see the types of virtual reality. There are mainly 3 types of virtual reality. पहिलं जे आहे ते non-immersive simulation, second one is the semi-immersive simulation, and last one is the fully immersive simulation. What is the difference between them? Let's understand. Non-immersive simulation मध्ये काय असतं बघा, it is a least immersive. Just a bit. ओके, नॉन इमर्सिव्ह सिम्युलेशन मध्ये काय होते बघा, लिस्ट इमर्सिव्हचा अर्थ असतो की तुम्ही त्या एन्व्हायरमेंट मध्ये किती इन्व्हॉल्व झालाय. तर पहिल्या टाईप मध्ये नॉन इमर्सिव्ह म्हणतोय आपण, कारण की आपली इन्व्हॉल्वमेंट त्या एन्व्हायरमेंट मध्ये व्हर्च्युअल रियालिटी मध्ये ही खूप कमी असते. जस्ट वी आर युजर ऑफ दॅट एन्व्हायरमेंट. कसं युजर? फक्त व्ह्यू करण्यासाठी. तर हे जे आहे ह्या प्रकारामध्ये जो सबसेट आहे, जे आहे that task user can senses are simulated. म्हणजे आपले जे सेन्स आहेत, that what I have mean to say, की आपण जे इमोशन्स किंवा आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या काय केल्या जातात, तिथं सिम्युलेट केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या बिल्डिंगचं 3D मॉडेल आर्किटेक्चर बघायचं आहे, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर ब्राउझरला जाऊन तिथे तुम्ही त्याचं 3D मॉडेल पाहू शकता. यू कॅन व्ह्यू बाय वॉट एव्हर अँगल. मग तुम्हाला त्याला पूर्वेच्या बाजूने बघायचं किंवा पश्चिमेच्या बाजूने बघायचं, यू कॅन चेंज इट्स व्ह्यू. त्याची डायरेक्शन जी आहे ती तुम्ही काय करू शकता, त्या बिल्डिंगची किंवा त्या पूर्ण साईटची तुम्ही चेंज करू शकता. सो इट इज द नॉन इमर्सिव्ह. सेकंड वन इज द सेमी इमर्सिव्ह. म्हणजे तुम्ही पार्शियली तुम्ही त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये इन्व्हॉल्व्ह होता. मग हे असं कधी वापरलं जातं, जसं की तुम्ही एखादं व्हेकल ड्राईव्ह करायला शिकत असता किंवा फ्लाईट सिम्युलेशन. व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स, की आता काही ड्रायव्हिंग स्कूल्स काय करतात, तर तुम्हाला व्हर्च्युअल रियालिटी वापरून सिम्युलेशन प्रोव्हाइड करतात. डायरेक्टली तुम्हाला ऑन रोड गाडी चालवायला देण्यापेक्षा ते पहिल्यांदा तुम्हाला एका रूम मध्ये बसवतात अँड तुम्हाला ते हेड माउंट ते डिव्हाइसेस वगैरे देऊन तुम्ही काय करता, तिथे असलेले व्ह्यू सगळं स्टॅटिक असतं. फक्त यू आर अज्युमिंग दॅट तुम्हाला तिथं काय दिसतंय की तुम्ही रोडवरती ती गाडी चालवताय. म्हणजे तुम्ही पार्शियली इन्व्हॉल्व्ह आहात. यू आर नॉट कम्प्लिटली इन द एन्व्हायरमेंट. ओके, तुम्ही एका रूम मध्येच आहात, बट यू आर फिलिंग दॅट यू आर ड्रायव्हिंग अ कार ऑन द रोड. येते का लक्षात? नॉन इमर्सिव्ह म्हणजे काय? यू आर जस्ट युजर. किंवा तुम्ही काय म्हणतात, तुम्ही फिजिकली इन्व्हॉल्व नसते ते का? फिजिकली इन्व्हॉल्व्ह असता म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटचा कम्प्लीट पार्ट नसताय. ओके, तुम्ही फक्त एका रूम मध्ये आहात. सिमिलरली फुल्ली इमर्सिव्ह इज अ काइंड ऑफ थिंग. ओके, त्याच्यामध्ये पण आहेत. आणि व्हेकल ड्रायव्हिंग सिम्युलेशन मध्ये काय होतं की तुम्हाला ते हेडसेट दिलाच असेल असंही नाही. तुम्हाला समोर स्क्रीन दिसते आणि स्क्रीनवर बघून तुम्ही ती गाडी चालवताय, एवढंच फक्त तुम्हाला ते सिम्युलेशन मध्ये देऊ शकतात. किंवा कशी गाडी पुढे गेल्याचा फील वगैरे येऊ शकतो. दॅट इज अ सेमी इमर्सिव्ह. ओके, कळतंय नाही कळतंय? फ्लाईट सिम्युलेशन, एखाद्याला फ्लाईट चालवायला शिकायचे तर त्या पद्धतीचे जे स्कूल्स आहेत ते असे VR सिम्युलेशन क्रिएट करतात आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात बिफोर गोइंग फॉर द ऍक्च्युअल ट्रेनिंग. कम्प्लीट जे व्हिडिओ गेमिंग असतं ना, मग ते कशाच्या अंडर येईल? व्हिडिओ गेमिंग इज द ॲनिमेटेड पार्ट. तुम्ही त्याच्यामध्ये असता का? नाही. येस ऑर नो? तुम्ही आहे का त्याच्यामध्ये स्वतः? मग No, ma'am. आपण मगाशी व्हिडिओ बघितला, ती स्टिक होती, ती फेकत होती, दॅट इज अ फुल्ली इमर्सिव्ह. त्या एन्व्हायरमेंट मध्ये ती गेली होती. येते का लक्षात? किंवा ती फिश जे बघत होती कडेला, तिला ते कळत होतं की ते फिश फिरतंय, हे होतंय, ते सगळं त्यांना कळत होतं. दॅट इज अ फुल्ली इमर्सिव्ह. ते त्याचा पार्ट झालेलं होतं. ओके, त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये एंटर केलं गेलेलं आहे.
पण ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतं की तुम्ही एका रूम मध्ये आहात आणि तुम्हाला स्क्रीनवरती ते दिसत असतं की तुम्ही ड्राईव्ह करताय. हे व्हेकल ड्रायव्हिंग सिम्युलेशन आहे. कळतंय का नाही कळतंय? येस मॅम कळते. मॅम समजलं. तर लक्षात ठेवा, व्हर्च्युअल रियालिटीचे 3 टाईप आहेत. नॉन इमर्सिव्ह, ज्याच्यामध्ये तुमचं खूप लिस्ट पार्ट आहे, फक्त त्या पर्टिक्युलर सीनला तुम्ही काय करू शकता, व्ह्यू करू शकता किंवा तुम्हाला हव्या त्या पद्धतीने रोटेट करू शकता. दुसरी गोष्ट सेमी इमर्सिव्ह मध्ये काय आहे, तुम्ही पार्शियली त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये इन्व्हॉल्व्ह असता. यू कॅन सी, जसं की तुम्ही आता गेमिंग म्हणताय त्याच्यामध्ये तुम्ही जात असता कीबोर्ड थ्रू, तुम्ही पुढे पुढे सरकत असता. सो दॅट इज वॉट अ सेमी इमर्सिव्ह. ओके, दॅट काइंड ऑफ अ थिंग इज कॉल्ड एज द सेमी इमर्सिव्ह. त्या मला वाटतं शूटिंग वगैरे जे गोळ्या वगैरे मारतात काय काय असतात गेम, तर त्या गेम मध्ये काय होतंय की पर्टिक्युलरली आपण एका ऑब्जेक्टला स्वतः कंट्रोल करत असतो, की ते आपण आहोत असं समजून आपण ते गेम खेळत असतो. ओके, सो दॅट काइंड ऑफ थिंग इज अ सेमी इमर्सिव्ह. पण रिअल ऑब्जेक्ट जेव्हा एन्व्हायरमेंट मध्ये एंटर करतो, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये, दॅट इज कॉल्ड एज द फुल्ली इमर्सिव्ह. जे आपण एक्झाम्पल पाहिलं ते फुल्ली इमर्सिव्हचं पाहिलं होतं. आणि सेमी इमर्सिव्हचं म्हणजे ते स्टुडंट शिकत असताना त्यांना जे इन्सेक्ट वगैरे दिसत होते, दॅट इज द सेमी इमर्सिव्ह. ओके, कळाले सगळ्यांना? काही कळालं नाही, समजलं नाही, सांगा पटकन. येस मॅम समजलं. Yes, ma'am. येस मॅम Yes, समजलं. येस मॅम. ओके, ऑगमेंटेड रियालिटी जो त्याचा आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. आधी तेच थांबतोय आपण, पण नेक्स्ट पॉईंटच्या आधी मला एक सांगा की प्रोग्रामिंग मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहेत का? कुणाला काही प्रॉब्लेम नाही? मॅम ते कलर फिल करायला जरासे प्रॉब्लेम येतात, कोणतं फंक्शन यूज करायचं ते. थोडं फंक्शन Yes, ma'am. मॅम सर्व फिल करायचं ते अजून एकदा सांगता का? कशाचं? मॅम एक सेशन मध्ये सगळे फंक्शन सांगता का शॉर्ट मध्ये? बरं चालेल, आपण प्रॅक्टिकल सेशनला ते कंटिन्यू करूया. हां, तुम्हाला करून मी दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. काल कोण कोण अब्सेंट होतं? 5 ऍक्च्युली प्रेझेंट होते. रोल नंबर 12 प्रेझेंट आहेत का? येस मॅम. काल का अब्सेंट होतात? होतो की मॅम काल. अटेंडन्स नाहीये तुमची. दिली होती मॅम. नेक्स्ट 24 रोल नंबर आज आलेत का? येस मॅम. तुम्ही काल अब्सेंट होतात का? येस मॅम. सांगितले का सरांना? जाधव सरांना इन्फॉर्म साठे प्रथमेश आलेत का आज? 35 रोल नंबर आज पण नाहीये. रेग्युलरच्या मुलांचे रोल नंबर किती पर्यंत आहेत? 84. रेग्युलर स्टुडंट आपल्या Yes, ma'am. कॉलेजचे, सोयरी कॉलेजचे 69. 69. ओके. 49 अथर्व आलेत का? आज पण अब्सेंट आहेत. कायम अब्सेंट असतात का हे? शिवराज असतो मॅम तो.
तुम्ही नाही ते घंटे अथर्व असतात का प्रेझेंट? अब्सेंट दिसायला लागले तिथं. नेहा कोकणे तुम्ही एकदा अब्सेंट आहे का? 50 रोल नंबर. हो मॅम. विश्वजित वाघ. रोल नंबर 52. आज पण नाही आहेत. बरं अजून एकदा अटेंडन्स पोस्ट करा जरा सगळ्यांनी. पहिल्यांदा लावून कुणी कुणी लेफ्ट झाले मला चेक करू दे जरा. चॅट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा अटेंडन्स टाका. ज्यांची सिंगल अटेंडन्स असेल त्यांची मी सरळ अब्सेंटी लावणार आहे. आणि इथून पुढे लेक्चर मध्ये जेव्हा रेकॉर्डिंग चालू असेल तर डायरेक्टली तुम्ही तुमचे रोल नंबर आणि नावं टाकायला सुरुवात करायची. आणि इन बिटवीन मी अजून एकदा सांगेन. आल्या आल्या पहिल्यांदा अटेंडन्स टाकायची, पण अटेंडन्स टाकताना चेक करा रेकॉर्डिंग चालू आहे का. ज्यांची दोनदा अटेंडन्स असेल किंवा मी सांगितलेल्या वेळा त्यांची अटेंडन्स असेल तेवढ्याच जणांची अटेंडन्स मी त्या दिवसाची मार्क करणार आहे त्या लेक्चरची. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू अँड गुड डे. यू कॅन